नमस्कार. उपवास हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा एखादी धार्मिक प्रथा, बरोबर? पण खरं तर ही फक्त एक प्रथा नाहीये. हे आहे शरीर आणि मनाला आतून स्वच्छ करणारे एक प्राचीन विज्ञान. चला तर मग आज आपण या परंपरेमागचं सायन्स सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सुरुवातच करूया या महत्वाच्या प्रश्नानं. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून जी उपवासाची परंपरा पाळली ती केवळ एक श्रद्धा होती की ह्यामागे काही ठोस वैज्ञानिक कारणं सुद्धा होती? चला शोधूया. तर यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा भाग म्हणजे शरीराचं शुद्धीकरण. आपण जरा खोलवर जाऊन बघूया की उपवास आपल्या शरीरावर नक्की करतो तरी काय, आणि त्याला शुद्धीकरणाचा एक नैसर्गिक मार्ग का म्हटलं जातं. एक विचार करा, आपली पचनसंस्था म्हणजे कशी 24 तास चालू असणारी एक फॅक्टरीच आहे. तिला आपण कधीच सुट्टी देत नाही. उपासामुळे काय होतं की या फॅक्टरीला एक गरजेची विश्रांती मिळते. यामुळे पोट, यकृत, आतडी या सगळ्यांना आराम मिळतो. अपचन आणि ॲसिडिटीसारख्या त्रासांना सुट्टी मिळते आणि शरीरात साचलेली विषारी द्रव्य बाहेर फेकायला मदत होते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? आपला पारंपरिक उपवास आणि आजकालची जी फॅन्सी इंटरमिटेंट फास्टिंग आहे ना, या दोन्ही गोष्टी मुळात एकच आहेत. दोन्हीचा उद्देश एकच आहे, ठराविक वेळेसाठी खाणं थांबवून शरीराला आतून दुरुस्त होण्याची संधी देणं. आता ही एक फार भारी गोष्ट आहे. उपवासाच्या वेळी आपल्या शरीरात एक जादूची प्रक्रिया सुरू होते. तिला म्हणतात ऑटोफॅजी. आता हा शब्द जरी अवघड असला तरी त्याचा अर्थ सोपा आहे. ही आपल्या शरीराची स्वतःची क्लीनिंग सर्व्हिस आहे. यात शरीर काय करतं तर जुन्या खराब झालेल्या पेशींना स्वतःच खाऊन टाकतं आणि त्यांच्यापासूनच नवीन एकदम निरोगी पेशी तयार करतं. पण मग प्रश्न येतो की ही क्लिनिंग सर्व्हिस कधी सुरू होते? तर साधारणपणे 12 ते 16 तासांनंतर. जेव्हा इतका वेळ आपण काही खात नाही तेव्हाच ही ऑटोफेजीची पॉवरफुल प्रक्रिया सुरू होते आणि शरीर खऱ्या अर्थाने स्वतःची दुरुस्ती करायला लागतं. ही प्रक्रिया नक्की काम कशी करते तर बघा, स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. पहिलं, शरीर खराब पेशींना शोधून काढतं. दुसरं, त्यांना तोडून टाकतं. तिसरं, त्यांच्याच तुकड्यांपासून नवीन एकदम हेल्दी पेशी बनवल्या जातात. आणि याचा परिणाम आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. फक्त एवढंच नाही, फायदे अजून आहेत. उपवासामुळे इन्सुलिनचं संतुलन राहतं, ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येते आणि शरीर ऊर्जेसाठी साठवलेल्या फॅट्सचा वापर करायला लागतं, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहायलाही मदत होते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. उपवासाच्या नावाखाली जर आपण साबुदाण्याचे वडे किंवा तळलेले फराळाचे पदार्थ खाल्ले तर मग हा फायदा नक्कीच मिळणार नाही. बरं, हे झालं शरीराबद्दल. पण उपवासाचा परिणाम फक्त शरीरावरच होतो का? अजिबात नाही. आता वळूया मनाच्या शांतीकडे. हे बघा, जेव्हा आपलं पोट शांत असतं, पचनसंस्थेचं काम थांबलेलं असतं, तेव्हा शरीराची प्रचंड ऊर्जा वाचते. आणि ही वाचलेली ऊर्जा कुठे जाते? सरळ आपल्या मेंदूकडे. यामुळे काय होतं की मन स्थिर होतं, विचारांची गर्दी कमी होते आणि फोकस करण्याची ताकद वाढते. म्हणूनच तर म्हणतात ना की ध्यान किंवा प्रार्थनेसाठी उपवासाचा काळ सर्वोत्तम असतो. आणि हो, यामागे सुद्धा सायन्स आहे. उपवासामुळे आपल्या ब्रेनमधले काही केमिकल्स, ज्यांना आपण हॅपी हॉर्मोन्स म्हणतो, त्यांचं बॅलन्स सुधारतं. यामुळे आपला मूड चांगला राहतो, प्रसन्न वाटतं आणि एक वेगळ्याच प्रकारची मानसिक शांतता अनुभवायला मिळते. ठीक आहे, उपवास का करायचा हे तर कळलं, पण तो कसा करायचा हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण त्याचेही काही सात्विक नियम आहेत, जे पाळले तरच त्याचा खरा फायदा मिळतो. आपल्या पूर्वजांनी उपवासासाठी जे पदार्थ निवडलेत ना, ते उगाच नाही निवडलेत. खूप विचार आहे त्यामागे. फळं, दूध, साजूक तूप, साबुदाणा, राजगिरा हे सगळे पदार्थ सात्विक मानले जातात. म्हणजे काय तर ते पचायला एकदम हलके असतात आणि शरीराला जास्त त्रास न देता गरजेची ऊर्जा देतात. पण एक मिनिट, उपवासाचे फायदे ऐकून लगेच सुरू करायच्या आधी काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. 1. दिवसभर भरपूर पाणी प्या. शरीर कोरडं पडायला नको. 2. जर कोणाला डायबिटीज असेल किंवा गर्भवती महिला असतील तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास अजिबात करू नये. आणि 3. आपल्या शरीराची क्षमता ओळखून उपवास करा. अतिरेक नको, नाहीतर अशक्तपणा येऊ शकतो. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण कुठे पोहोचतो? आपण पाहिलं की कसं आपलं प्राचीन ज्ञान आणि आजचं आधुनिक विज्ञान एकाच गोष्टीकडे बोट दाखवत आहेत. थोडक्यात काय तर उपवास ही फक्त एक क्रिया नाही आहे, ती एक संपूर्ण साधना आहे.
शरीरासाठी एक प्रकारे क्लीनअप, मनासाठी शांती आणि आपल्या आत्म्यासाठी एक वेगळीच ऊर्जा देणारी गोष्ट. आणि शेवटी एका वाक्यात सगळं काही सांगायचं झालं तर आधुनिक विज्ञान आज जे सांगतंय ते आपल्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वीच सांगून ठेवलं आहे. ही गोष्ट आपल्या संस्कृतीच्या दूरदृष्टीचा किती मोठा पुरावा आहे, नाही का? तर मग जाता जाता एक प्रश्न. ही जी हजारो वर्षांपासून चालत आलेली पद्धत आहे, जिला आज विज्ञानाचाही आधार मिळतोय, ती आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याची मास्टर की म्हणजेच गुरुकिल्ली ठरू शकते का? याचा विचार नक्की करून बघा.